श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। कामधेनु यथापूर्वं सर्वाभीष्टफलप्रदा तथा कलौ वादिराजो श्रीपादौ विष्टदस्सताम्। भावी समीर श्री वादिराज स्वामींशिवाय माध्वयती परंपरा ही अपूर्णच ठरते, एवढे महत्त्वाचे स्थान श्री वादिराज स्वामीजींचे आहे। किंबहुना माधवांना जागतिक स्तरावरती कोणामुळे ओळख मिळाली असेल तर ती वादिराज स्वामींमुळे आणि त्यानंतर श्री राघवेंद्र स्वामींमुळे, एवढी वादिराज स्वामीजींची महती आहे। वादिराज स्वामीजी कोण होते तर प्रश्न असा विचारावा लागेल, ते कोण नव्हते। कारण वादिराज स्वामीजी या जगातील उत्कृष्ट असे कवी होते, तत्त्वज्ञ होते, सामाजिक संघटक होते, समाजसुधारक होते आणि नावाप्रमाणे शास्त्रार्थवादामध्ये श्रेष्ठ असे वादी होते। आध्यात्मिक शक्तीचा केंद्रबिंदू असणारे वादिराज स्वामीजी महान संत म्हणून ओळखले जातात। स्वामींचे चरित्र हे हजारो पानी पुस्तकातही न संपणारे असे आहे। स्वामींबद्दल अनेक अलौकिक गोष्टीच सांगायच्या झाल्या तरी त्याची यादी न संपणारी आहे। वादिराज स्वामीजी ही या पृथ्वीतलावरती सुमारे 120 वर्ष होते आणि त्यातही सुमारे 112 वर्षे ते संन्यासी होते। असे भाग्य फारच कमी लोकांच्या वाट्याला आलेले आहे, किंवा आपल्या निदर्शनात तरी कलियुगात असे दिसत नाही। त्यांनी सुप्रसिद्ध अशा उडुपी कृष्ण मठामध्ये म्हणजेच कृष्ण मंदिरामध्ये 5 पूजेचे पर्याय केले। उडुपीमध्ये अष्टमठांना सुमारे 14 वर्षानंतर 14 वर्षाच्या वनवासानंतर सुमारे 2 वर्षे कृष्णपूजा आणि त्या कृष्ण मठाचे व्यवस्थापन मिळते, यास पर्याय असे म्हणतात। असे दर 14 वर्षानंतर 2 वर्षे अशा कालचक्रानुसार त्यांनी 5 वेळा श्री कृष्णपूजा केली। 15व्या आणि 16व्या शतकातील त्या राजकीय परिस्थितीमध्ये देखील त्यांनी अनेक वेळा संपूर्ण भारत यात्रा केली। वादिराज स्वामीजींचे मूल स्वरूप कोण, ते कोणाचा अवतार तर वादिराज स्वामीजी हे लातव्य या ऋषदेवतेचे अवतार होत। पुढील कल्पामध्ये हे देवच वायुदेवांच्या स्थानास जाणार असल्यामुळे वादिराज स्वामींना श्री भावी समीर म्हणून ओळखले जाते। त्यांचे चरित्र देखील मध्वाचार्यांच्या चरित्रास मिळते जुळते, त्यास अनुसरून असे आहे। वादिराज स्वामींच्या जन्माची कथा फार रोचक आहे। उडुपीचा आत्ताचा सोदे वादिराज मठ हा स्वामींच्या नावानंतर त्या नावाने ओळखला जातो, पण त्यापूर्वी त्यास पंजमारू मठ किंवा कुंभाशी मठ असे नाव होते। या मठाचे महत्त्व एवढे आहे की जगद्गुरू मध्वाचार्यांनी आपले पूर्वाश्रमीचे धाकटे बंधू त्यांनी त्यांच्याजवळ संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना विष्णुतीर्थ असे नामकरण केले आणि त्यांच्याकडे हा तसेच सुब्रह्मण्य मठ असे 2 मठ सोपवले। यावरूनच या मठपरंपरेवरती मध्वाचार्यांचे किती वात्सल्य होते हे दिसून येते आणि तसेच या मठामध्ये किती तेजस्वी यती होऊन गेले हे आपल्या लक्षात येते। 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये श्री वागीश तीर्थ म्हणून महातपस्वी या मठाचे पीठाधिपती होते। जगद्गुरू मध्वाचार्यांनी दिलेल्या भूवराह प्रतिमेची तसेच मध्वाचार्यांनी स्थापिलेल्या उडुपी श्रीकृष्णाची पूजा करून ते सर्वत्र संचार करत असत, तसेच सज्जनांचा उद्धार करत असत। एकदा उडुपीमधील कुंभाशी जवळील हुविनकेरे या ग्रामी आले असता तेथे रामाचार्य आणि गौरीदेवी हे दाम्पत्य श्री वागीश तीर्थांच्या दर्शनासाठी आले। संतानभाग्य नसल्याने अतिशय दुःखी असलेल्या रामाचार्य आणि गौरीदेवी दाम्पत्याने श्री वागीश तीर्थांची प्रार्थना केली। तेव्हा पुढे होणारा भावी समीर श्री वादिराज स्वामीजींचा अवतार जाणून श्री वागीश तीर्थांनी दाम्पत्यास पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुम्हाला जन्मणारा पहिला पुत्र तुम्ही श्रीमठास अर्पण करावा। ही अट ऐकून चिंतित झालेल्या रामाचार्य आणि गौरीदेवीस पाहिल्यानंतर श्री वागीश तीर्थांनी ही अट थोडीशी शिथिल केली आणि म्हणाले, जर पुत्र घराबाहेर जन्मला तर तो आमचा आणि तो घरामध्ये जन्मला तर तो तुमचा। हे ऐकून आनंदी झालेले रामाचार्य गौरीदेवी आपल्या घरी परतले। अत्यंत धार्मिक असलेल्या श्रीहरीची अतिशय सेवा केलेल्या या दंपतीस वागीश तीर्थांचा आशीर्वाद फळला आणि यथावकाश गौरी मातेस दिवस गेले। तेव्हा वागीश तीर्थांचे शब्द आठवून रामाचार्य गौरीदेवीने असा निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत गौरीदेवीने घराचा उंबरा ओलांडता नाही। रामाचार्य गौरीदेवीस लागणारी प्रत्येक गोष्ट ही घराच्या आत आणून देत असत, जेणेकरून पुत्रजन्म हा घराबाहेर होणार नाही, तो घरात होईल आणि तो पुत्र आपला होईल।
पण देवाच्या संकल्पाप्रमाणे एके दिवशी साधना द्वादशी होती आणि रामाचार्य सकाळी लवकर द्वादशी पारण करत होते. त्याचवेळी त्यांच्या घराबाहेरील शेतामध्ये एक गाय शिरली आणि पिकांचा विध्वंस करू लागली. तो पिकाचा होणारा विध्वंस पाहून चिंतित झालेली गौरीदेवी आपले पती द्वादशीचे भोजन करीत आहेत, त्यांना उठवणे बरोबर नाही, तसेच स्वतःला प्रसूतीचे अजूनही कोणतेही लक्षण नाही म्हणून हातामध्ये काठी घेऊन त्या गायीस शेताच्या बाहेर हाकलण्यासाठी बाहेर पडली आणि त्याच क्षणी शेतामध्ये प्रसूत होऊन तिने सुंदर अशा दैवी पुत्ररत्नास जन्म दिला. अशा प्रकारे माघ शुद्ध द्वादशी शर्वरी संवत्सर इसवी सन 1481 वादिराज स्वामीजींचा जन्म झाला. तेव्हा ठरल्याप्रमाणे रामाचार्य दंपतीने वागीश तीर्थांना ही बातमी कळवली. तेव्हा लागलीच त्यांनी हुविनकेरे येथे एक सोन्याचे ताट पाठवले आणि त्या सोन्याच्या ताटामधूनच त्या बाळाला मठामध्ये आणले. गायीच्या शुद्ध अशा दुधाने श्री भूवराह स्वामीस अभिषेक केला आणि ते अभिषेक केलेले दूधच त्या बाळाला पहिल्यांदा पाजले. वागीश तीर्थांनी सांगितल्याप्रमाणे रामाचार्य दंपतीने त्या बाळाचे नाव भूवराह असे ठेवले आणि उपनयन होईस्तोवर त्या बाळास आपल्या घरीच वाढवले. आजही वादिराज स्वामीजी ज्या पवित्र अशा हुविनकेरे येथील भात शेतीमध्ये जन्मले ते ठिकाण आपल्यास पाहावयास मिळते आणि त्या जागेस त्यांच्या आईच्या नावाने म्हणजेच गौरी गद्दे या नावाने ओळखले जाते. तेथे प्रस्तुत श्री सोदे मठाधीश श्री विश्ववल्लभ तीर्थस्वामींनी जीर्णोद्धार केलेले सुंदर असे वादिराज स्वामीजींचे मंदिर आपल्यास पाहावयास मिळते. वयाच्या 5व्या वर्षी स्वामींचे म्हणजेच भूवराहाचे उपनयन करण्यात आले आणि वयाच्या 8व्या वर्षी श्री वागीश तीर्थस्वामींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली आणि वादिराज हे नामकरण केले. इथूनच भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे अशा वादिराज पर्वास सुरुवात झाली. वादिराज या नावाचा अर्थ जरी शास्त्रार्थवादांमध्ये अजेय असे वादिराज स्वामीजी असा दिसत असला तरी स्वतः वादिराज स्वामीजी या नावाचे रहस्य सांगतात. वादिमध्वो यस्य राजा सोहम, म्हणजेच वादी हे जगद्गुरू मध्वाचार्यांचे नाम आहे आणि ज्याचे राजा म्हणजे ज्याचे पती ज्याचे नाथ मध्वाचार्य आहेत, मी त्यांचा सेवक आहे असे वादिराज स्वामींनी या नावाचे रहस्य सांगितलेले आहे. वादिराज स्वामीजी अनेकदा हंपी म्हणजेच विजयनगर साम्राज्य येथे आले होते. आताचे विजयनगर साम्राज्य म्हणजे पूर्वी किष्किंधा जे वाली सुग्रीवांचे राज्य होते. सम्राट कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये एकदा वादिराज स्वामीजी हंपी म्हणजेच विजयनगर येथे आले असता कृष्णदेवरायाचा कठीण काळ चालू होता. त्याच्या राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होता. दुष्काळ पडलेला होता. धनाची अत्यंत अशी निकड होती. तेव्हा राजा वादिराज स्वामींना शरण गेला. तेव्हा वादिराज स्वामींनी त्यांच्या अंतर्दृष्टीने जाणून त्या राजाला पुरातन अशा वालीच्या गुहेमध्ये घेऊन गेले. तेथे त्याला प्रचंड असा खजिना जडजवाहर दाखवले. तेव्हा अत्यंत आनंदित झालेला राजा त्यांना म्हणाला, आपण ही गुहा मला दाखवली. आपणास जेवढी हवी तेवढी संपत्ती घ्यावी, त्यानंतर मी राहिलेली घेईन. तेव्हा स्वामींनी त्यास नम्रपणे नकार दिला आणि म्हणाले, आम्ही संन्यासी, आम्हाला या संपत्तीची गरज नाही. तुम्ही या संपत्तीचा सद्विनियोग राज्यासाठी करावा. असे सांगून त्या भांडारातील त्या जडजवाहरातील पुरातन अशा दशावतार पीठसहित श्री दिग्विजयराम मूर्ती आणि एक विठ्ठल मूर्ती अशा 2 मूर्तींचा वादिराज स्वामींनी स्वीकार केला, ज्या आजही सोदे वादिराज मठाच्या परंपरेतील संस्थान पूजेमध्ये नित्य आपल्याला पाहावयास मिळतात. वादिराज स्वामींचे वादकौशल्य त्यांचे कवित्व पाहून कृष्णदेवरायाने वादिराज स्वामींना प्रसंगाभरण तीर्थ अशी पदवी दिली. तसेच कृष्णदेवरायाने उडपी श्रीकृष्णास दिलेले अनेक अलंकार आजही आपल्याला पाहायला मिळतात. तसेच कृष्णदेवरायाने उडपीमध्ये अनंतेश्वर आणि चंद्रमौळेश्वर या प्रसिद्ध देवस्थानांचा जीर्णोद्धारही करून दिला. मागे सांगितल्याप्रमाणे वादिराज स्वामींनी संपूर्ण भारतभर अनेक वेळा तीर्थयात्रा केली. पहिल्या वेळी तीर्थयात्रेस उडपीतून बाहेर पडत असताना तेव्हाची भारतखंडातील राजकीय अस्थिर व असुरक्षित परिस्थिती पाहता त्यांची पूर्वाश्रमीची माता गौरीदेवी यांना फार चिंता झाली.
ती त्यांनी संन्यासी पुत्रास व्यक्त करून दाखवली असता वादिराज स्वामींनी आपल्या आईसाठी स्वतःची एक मूर्ती बनवली. ती आपल्या आईस देऊन म्हणाले की या मूर्तीमुळे तुला माझी उणीव भासणार नाही. आजही सुंदर अशी ती मूर्ती आपणास पाहावयास मिळते, हे आपले भाग्य. वादिराज स्वामीजी हयग्रीव रूपी श्री विष्णूच्या अवताराचे परमभक्त व विशेष उपासक होते. दररोज श्री विष्णू हयग्रीव रूपामध्ये म्हणजे अश्वरूपामध्ये येऊन श्री वादिराज स्वामींनी अर्पण केलेला हयग्रीव नैवेद्य स्वीकारत असे. हयग्रीव म्हणजे चणा डाळ, गूळ, तूप, सुकामेवा वगैरे वापरून केलेला गोड पदार्थ. हयग्रीव रूपी अश्व पुढील 2 पाय वादिराज स्वामींच्या खांद्यावर ठेवून हा पदार्थ नित्य आनंदाने स्वीकारत असे. श्री भूतराज म्हणजेच पुढील कल्पामध्ये होणारे रुद्रदेव म्हणजेच शंकर हे वादिराज स्वामींचे निस्सीम भक्त कसे बनले हे जाणून घेणे फार रोचक आहे. त्रेतायुगामध्ये रामाने रावणास मारल्यानंतर रामाला ब्रह्महत्येचा दोष आला अशी चर्चा चालू असताना एक विद्वान ब्राह्मण पुढे आला आणि अत्यंत अहंकाराने रामाला म्हणाला की मी हे पातक घ्यायला तयार आहे, मी तेवढा समर्थ आहे, असेही त्याने रामाला वर सांगितले. खरं तर रामाला कोणतेच पातक नाही, पण अहंकारभरित झालेल्या या ब्राह्मणास रामाने सांगितले की पुढे कलियुगापर्यंत तू ब्रह्मराक्षस होऊनच राहा. पुढे कलियुगामध्ये हा ब्राह्मण वादिराज स्वामींच्या काळामध्ये गंगा तीरावरील कुर्म नावाच्या राज्याच्या सभेमध्ये विद्वान झाला आणि तेथे येणाऱ्या सर्व विद्वानांना तर्ककुतर्काने वाद करून पराभव करून जिंकू लागला. वादिराज स्वामीजी या सभेमध्ये आले असता त्यांनी या विद्वानास सहज हरवले. तेव्हा लाजेने शर्मेने त्याने या जन्माचा त्याग केला आणि उडपीजवळील नारळ या ठिकाणी नारायणाचार्य म्हणून एक ब्राह्मण अवतार घेतला. एकदा वादिराज स्वामीजी आणि व्यासराज स्वामीजी यांची उडपीजवळ भेट झाली असता त्या दिवशी साधना द्वादशी होती. वादिराज स्वामीजी असंप्रात अशा समाधीवस्थेमध्ये होते आणि त्यामुळे ते भगवंताच्या ध्यानामध्ये लीन झाले होते. पण त्याचवेळी व्यासराज स्वामीजींची पूजा संपत आल्याने वादिराज स्वामीजी तसेच गडबडीने गेले, तीर्थ स्वीकारून भिक्षा व भोजन स्वीकारले. त्यानंतर श्री व्यासराज स्वामीजी तेथून पुढील मुक्कामास गेले. तेव्हा वादिराज स्वामींनी आपल्या उदरातील सर्व पदार्थ जसेच्या तसे ताजे कोणतेही विकार न होता बाहेर काढून ठेवले. त्यानंतर वादिराज स्वामींनी स्नान केले, आह्निक केले आणि त्यानंतर पूजा वगैरे करून त्यानंतर परत या पदार्थांची भिक्षा स्वीकारली म्हणजेच भोजन केले. ही सर्व घटना नारायणाचार्य वादिराज स्वामीजींची परीक्षा करावी म्हणून चोरून पाहत होते, किंबहुना ते चोरून पाहत होते म्हणूनच ही घटना घडली असावी. नको तिथे अहंकाराने मोठ्यांची परीक्षा करणाऱ्या नारायणाचार्यांना श्री वादिराज स्वामीजींनी पुन्हा ब्रह्मराक्षस बनण्याचा शाप दिला. नारायणाचार्यांना आपली चूक कळली. त्यांनी क्षमा मागून वादिराज स्वामीजींच्या चरणी लोटांगण घातले. तेव्हा वादिराज स्वामीजींनी त्यांना बद्रिकाश्रमी जाऊन तेथे जे कोणी अयोग्य असे लोक तीर्थाटन करत आहेत त्यांना अडवण्यास सांगितले व आपणच या नारायणाचार्यांचा नंतर उद्धार करू असे देखील त्यांना सांगितले. तेव्हापासून नारायणाचार्य म्हणजेच हे ब्रह्मराक्षस बद्रीजवळ तिथे जाणाऱ्या मार्गावरील एका झाडावरती बसले आणि तेथे जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना प्रश्न विचारत असे की आका मावई कोण स्नातः. ह्याचे उत्तर कोणालाच देता येत नसे. तेव्हा हा ब्रह्मराक्षस त्या सर्व वाटसरूंना पळवून लावत असे व त्यांना बद्रीची यात्रा करू देत नसे. काही वर्षांनंतर वादिराज स्वामीजी बद्रिकाश्रमी जात असताना या ब्रह्मराक्षसाने वादिराज स्वामींना देखील अडवले. त्यांच्याबरोबर शास्त्रविचार वाक्यार्थ केला. त्यामध्ये हरल्यानंतर शेवटचे अस्त्र म्हणून वादिराज स्वामींना देखील प्रश्न केला, आका मावई कोण स्नातः. तेव्हा लगेच वादिराज स्वामीजी त्याला म्हणाले, त्वं न स्नातः. याचा अर्थ आका मावई म्हणजे आ म्हणजे आषाढ मास, का म्हणजे कार्तिक मास, मा म्हणजे माघ मास आणि वै म्हणजे वैशाख मास. या 4 महिन्यांमध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करावे असे स्मृतिवचन आहे. ते स्नान न केल्यास राक्षस योनीमध्ये जन्म मिळतो. म्हणूनच वादिराज स्वामींनी तत्परतेने या ब्रह्मराक्षसास सांगितले की तुम्ही हे स्नान केलेले नाही, त्यामुळेच तुम्हाला राक्षस योनीमध्ये जन्म प्राप्त झालेला आहे. तेव्हा या ब्रह्मराक्षसास आपल्या पूर्वजन्मीच्या सर्व घटना आठवल्या आणि ते वादिराज स्वामींना संपूर्ण शरण गेले. अहंकार तत्व हे रुद्राचे आहे, त्यामुळेच त्यांना तेवढा अहंकार होता हे दाखवून वादिराज स्वामींनी त्यांना
पुढील कल्पामध्ये तुम्हीच रुद्रदेव बनणार असल्याचे स्मरण करून देऊन त्यांना भूतराज असे आपले प्रिय शिष्य बनवले. भूतराजांना सज्जनांचे रक्षण करणे, दुर्जनांना शिक्षा देणे हे काम वादिराज स्वामींनी सोपवले. तेव्हापासून भूतराज हे वादिराज स्वामीजींचे प्रिय शिष्य बनले. आजही सोदे क्षेत्रामध्ये रात्री अपरात्री येणाऱ्या वाटसरूंना, वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखवणे, लहान मुलांचे रक्षण करणे, अधार्मिक कृत्य न घडू देणे, अशा अनेक घटना, असे अनेक अनुभव भक्त सांगत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आजही कर्नाटकामध्ये अनेक लोकांच्या दारी तसेच माधवांच्या घराच्या दरवाजावरती भूतराजांचे चित्र आपल्याला हमखास पाहायला मिळते. सोदे मठामध्ये जेथे जेथे भूतराजांचे वासस्थान आहे तेथे भूतराजांना नारळ घरंगळवून अर्पण करण्याची प्रथा सर्वत्र आपण पाहतो. पुढे आजच्या कर्नाटकातील सुप्रसिद्ध अशा धर्मक्ष क्षेत्री तेथील जैन राज्यकर्ते हेगडे यांनी वादिराज स्वामींना तेथे येण्याचे निमंत्रण दिले असता तेथे अनेक दुष्टशक्ती वास करून आहेत, तेथे अधर्म सुरू आहे हे जाणून वादिराज स्वामींच्या सल्ल्यानुसार त्या जैन राज्यकर्त्यांनी येथे शिवलिंगाची वादिराज स्वामींच्या हस्ते पुनर्प्रतिष्ठापना केली. भूतराजांकरवी वादिराज स्वामींनी शंकराचा अंश कद्री पर्वतावरून आणायला लावला आणि या लिंगावरती शालिग्राम ठेवून वैदिक पद्धतीने विशेष अभिषेक करून यास मंजुनाथ असे नाव दिले. तेथे नित्य अन्नदानाची व्यवस्था करून दिली आणि भूतराजांना अण्णप्पा स्वामींच्या रूपाने तेथे वास करण्याची आज्ञा दिली आणि तेथे पुन्हा अधर्म न होईल याची काळजी घेण्यास सांगितले. तेव्हापासून धर्मस्थळ मंजुनाथ क्षेत्र हे जगामध्ये प्रसिद्ध झाले आणि अतिशय भरभराटी झाली. माध्व वैष्णव अर्चकांकडून पूजा आणि जैनांचे व्यवस्थापन अशा सामाजिक ऐक्याचे अनोखे उदाहरण श्री वादिराज स्वामींनी घालून दिले. संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा करून मध्वमताचा द्वैतमताचा प्रचार करून सज्जनांचा उद्धार करत वादिराज स्वामींनी तीर्थप्रबंध हा ग्रंथ लिहिला. पश्चिम प्रबंध, उत्तर प्रबंध, पूर्व प्रबंध आणि दक्षिण प्रबंध या 4 खंडांमध्ये हा ग्रंथ असून विविध तीर्थक्षेत्रामध्ये गेलेले असताना तेथील थोडक्यात इतिहास, त्या देवांचे दर्शन करताना कोणत्या भावाने कोणत्या भक्तीने नमस्कार करावा याचे सुंदर असे वर्णन वादिराज स्वामीजी यात करतात. इतिहासाच्या या कालखंडामध्ये एका संन्याशाने भारतभर प्रवास करून असा ग्रंथ लिहिणे ही फार मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. वादिराज स्वामीजींची माता गौरीदेवी गर्भिणी असताना तिने अजाणतेपणी देवाला नवस केला होता की मी देवाला 1,00,000 अलंकार म्हणजेच आभरणे वाहीन. जेव्हा वादिराज स्वामीजी संन्यासी झाले तेव्हा गौरी मातेने आपल्या पुत्राला सांगितले, मी हा अजाणतेपणी नवस केला होता, मी तो पूर्ण करण्यास समर्थ नाही, पण तुम्ही तो पूर्ण करण्यास नक्कीच समर्थ आहात. तुम्ही संन्यास धर्म जरी स्वीकारला असला तरी मातेची इच्छा पूर्ण करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. पुढे वादिराज स्वामीजी प्रयाग येथे गेले असता तेथे वेदव्यासांची घोर तपश्चर्या केली आणि तेथे भगवान वेदव्यास त्यांना प्रसन्न झाले आणि मुख्य बद्रिकाश्रमी जेथे मध्वाचार्य देखील आहेत त्या ठिकाणी घेऊन गेले. भगवान वेदव्यासांनी वादिराज स्वामींना मध्वाचार्यांच्या ग्रंथांना अनुसरून ग्रंथरचना करण्याचे आदेश दिले, तसेच त्यांच्या आईच्या नवसाची देखील आठवण करून दिली. तेव्हा वादिराज स्वामींनी तेथे महाभारतातील जटिल अशा 1,00,000 शब्दांना टिप्पणी लिहून त्या ग्रंथास लक्षालंकार असे नाव दिले. परत उडुपी क्षेत्री आले असता आपल्या आईला संस्थान पूजेच्या वेळी बोलवून हा ग्रंथ त्यांनी देवाला अर्पण केला. या ग्रंथाचे विशेष प्रवचन केले आणि हे 1,00,000 शब्दरूपी ज्ञानप्रद शब्दरूपी दागिने भगवंतास अर्पण केले. तेव्हा भगवंताने देखील गौरीदेवीस सूचना करून सांगितले की जड असलेल्या सोन्याच्या अलंकारापेक्षा ज्ञानप्रद शब्दांनी तुझ्या सुपुत्राने अर्पण केलेला हा लक्षालंकार ग्रंथ मला जास्त प्रिय आहे. तुझा नवस संपूर्ण झाला. वादिराज स्वामीजी तिरुपती येथे गेले असताना त्यांना संपूर्ण शेषाचल पर्वत हा शालिग्रामप्रद वाटला आणि तेव्हा आपल्या दिव्य शक्तीने ते चरणस्पर्श न करता त्या पर्वतावरती चढले. स्वतः गंडकी नदीतून आणलेल्या शालिग्रामांचा हार या व्यंकटेशास समर्पित केला. आजही आपल्याला तो हार पाहावयास मिळतो.
त्यानंतर भगवान व्यंकटेश्वराने गाभाऱ्याच्या बाहेर कळसावरती वादिराज स्वामींना दर्शन दिले. या जागेस विमान व्यंकटेश्वर स्वामी म्हणतात आणि हे स्थान आजही अतिशय प्रसिद्ध आहे. व्यंकटेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भक्त कळसावरील या विमान व्यंकटेश्वराचे देखील दर्शन करतात. वादिराज स्वामीजी पुणे येथे आले असताना एक अतिशय रोचक अशी ऐतिहासिक घटना घडली. पुण्यामध्ये तत्कालीन राज्यकर्ते धार्मिक होते. त्यांच्यासमोर कवी माघाचे शिशुपाल वध हे प्रसिद्ध काव्य आले. कवी माघाच्या काव्यशैलीबद्दल प्रसिद्ध श्लोकच आहे, जो सांगतो कवी माघामध्ये कालिदासाची उपमा, दंडीचे पदलालित्य आणि भारवीचा अर्थगौरव असे 3ही गुण आहेत. तेव्हा पुण्याच्या राज्यकर्त्यांनी या काव्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचे ठरवले होते. तेव्हा वादिराज स्वामीजी तेथे आले असता वादिराज स्वामींनी हे काव्य पाहून राज्यकर्त्यांकडून 20 दिवसांची मुदत मागून दर दिवशी एक याप्रमाणे 19 अध्यायांचे सुंदर असे रुक्मिणीश विजय काव्य रचले आणि हे काव्य राजाकडे पाठवून दिले. रुक्मिणीश विजय हे काव्य म्हणून अद्भुत होतेच, पण राजांनी गौरवल्याप्रमाणे काव्याच्या नावामध्येच वादिराज स्वामीजी जिंकले होते. कारण जरी दुष्टांचा वध हा मंगळकारक असला तरी नावामध्ये वध हे पद येणे तितकेसे संमत नाही. रुक्मिणीश विजय काव्य हे काव्य म्हणून सुंदर आहेच, त्यात कृष्णाच्या बाललीला अतिशय सुंदर उपमांनी वर्णिलेल्या आहेत, पण त्याच्या नावामध्ये विजय असल्याने हे काव्य सकारात्मकता दर्शवते आणि काव्य म्हणून हे अतुलनीय असे आहे. राजांनी या काव्याची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि वादिराज स्वामींचा विशेष असा गौरव केला. वादिराज स्वामींसाठी हे काव्य लिहिणे म्हणजे फारशी कठीण गोष्ट नव्हती, कारण त्यांच्यासाठी हे एक आत्मकथनच होते. कारण मागील जन्मी रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी रुक्मिणी चिंतित झालेली होती आणि त्या रुक्मिणीने मोती विरघळवून ज्या शाईने द्वारकाधीश कृष्णास पत्र लिहिले आणि ज्या ब्राह्मणाकरवी ते पत्र पाठवले ते ब्राह्मण म्हणजे स्वतः रुजू वादिराज स्वामीच होत. वादिराज स्वामी तीर्थाटन करून परत उडपीस आले असता त्यांनी रुक्मिणी करार्चित मध्वप्रतिष्ठित कृष्णमूर्तीच्या उजव्या हाताला मुख्य प्राण मारुतीची आणि डाव्या हाताला गरुडदेवाची स्थापना केली. वादिराज स्वामींच्या पूर्वी उडपीतील अष्टमठातील पर्याय हस्तांतरण पद्धतीचा कालावधी फक्त 2 महिन्याचा होता. म्हणजे मध्वाचार्यांनी कृष्णपूजेचा अधिकार दिलेले 8 मठ प्रत्येकी 2 महिने क्रमाने कृष्णाची पूजा करत आणि पुढील मठाला पूजेचे हस्तांतरण करत. पण कालपरत्वे यामध्ये येणारे अनेक अडथळे आणि तत्त्वप्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे वादिराज स्वामींनी अष्टमठाधीशांची बैठक घेऊन सर्वसंमतीने हा कालावधी 2 वर्षांचा केला. म्हणजेच 2 वर्षे कृष्णपूजा केल्यानंतर परत 14 वर्षांनी त्या मठाधीशांना कृष्णपूजा मिळते. 2 वर्षे कृष्णमठाचे पूर्ण व्यवस्थापन तो मठ पाहतो आणि 2 वर्षानंतर पुढील मठास मकर संक्रांतीच्या उत्सवानंतर त्या पूजेचे हस्तांतरण करतो. या हस्तांतरण सोहळ्यास पर्याय उत्सव असे म्हणतात. आजही हा नेत्रदीपक असा 500 वर्षांची परंपरा असणारा पर्याय उत्सव पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक येतात. कोणताही क्लेश नाही, कोणताही द्वेष नाही, अगदी हसत खेळत मोठ्या मालमत्तेचे हस्तांतरण कसे करावे, ठराविक कालावधीनंतर कालपरत्वे व्यवस्थापनामध्ये बदल करावा लागतो, असे अनेक व्यवस्थापनाचे धडे वादिराज स्वामींनी यातून दिले. परत एकदा तीर्थयात्रेनिमित्त वादिराज स्वामीजी कुंभाशी येथे आले असता आपल्या वृद्ध मातापित्यांना हुविनकेरे येथे भेटले. ज्याप्रमाणे आचार्य मध्वांना धाकटा बंधू, त्याचप्रमाणे वादिराज स्वामींना देखील धाकटा बंधू जन्मला होता. आचार्य मध्वांच्या आणि वादिराज स्वामींच्या जीवनातील अनेक घटना या एकसारख्या आहेत. वादिराज स्वामींप्रमाणेच महातेजस्वी असलेल्या आपल्या धाकट्या बंधूच्या उपनयनाची व्यवस्था करून वादिराज स्वामीजी तेथून पुढे आले. ज्याप्रमाणे मध्वाचार्यांचे आईवडील निवर्तल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू मध्वाचार्यांकडून संन्यासाश्रम स्वीकारत श्री विष्णुतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले, त्याचप्रमाणे महाविरक्त असलेल्या वादिराज स्वामींच्या धाकट्या बंधूने देखील संन्यास स्वीकारला आणि भंडारकेरी मठाच्या परंपरेमध्ये अतिशय श्रेष्ठ यती आणि ग्रंथकार म्हणून श्री सुरोत्तम तीर्थ म्हणून ते प्रसिद्ध झाले.
वादिराज स्वामींच्या 400-500 वर्षापूर्वीच्या महिमांची आजच्या काळामध्ये गणती करता येत नाही. त्यावरून वादिराज स्वामींनी त्या काळामध्ये केलेल्या महिमाच्या गणतीबद्दल आपण कल्पना देखील करू शकत नाही. एकदा एका जमीनदाराच्या घरी मुलीचे लग्न लागले असता लग्नानंतर म्हणजेच सप्तपदीनंतर जावई अचानक मरण पावला. आपल्या मुलीचे मांगल्य एवढ्यात हरपले हे पाहून अतिशय दुःखी झालेल्या त्या जमीनदारास वादिराज स्वामीजी इथे जवळच आलेले आहेत अशी बातमी कोणी दिली. तेव्हा ते सर्व कुटुंब वादिराज स्वामींना शरण गेले असता वादिराज स्वामींनी तेथेच ताबडतोब लक्ष्मीशोभन हे 112 श्लोकांचे कन्नड पद्य रचले आणि सर्व सुवासिनींना ते पद गायला लावले. तेव्हा तो नवरा मुलगा काहीही न घडल्याप्रमाणे उठून बसला. त्या कन्येस तिचे सौभाग्य प्राप्त झाले. आजही दक्षिणेमध्ये सौभाग्यप्राप्तीसाठी तसेच विवाहासारख्या मंगलसमयी हे पद हमखास गायले जाते. विजयनगरचा राजा अच्युत देवराय याला असाध्य रोग झाला असता सर्व वैद्यांनी हात टेकले असता वादिराज स्वामींनी फक्त तीर्थप्रोक्षण करून त्याला बरे केले. द्वारकेमध्ये दीर्घकाळ तप केल्यानंतर हयग्रीव देवाने श्री वादिराज स्वामींना हयग्रीव शालिग्राम दिला, जो आजही श्रीमठाच्या नित्यपूजेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकदा एक सोनार गणपती मूर्ती घडवत होता. पण जेवढ्या वेळा तो ती गणपती मूर्ती घडवत होता तेवढ्या वेळा ती गणपती मूर्ती हयग्रीव देवाप्रमाणे घडत होती. त्या सोनाराला अतिशय आश्चर्य वाटले. तेव्हा रात्री गणपतीने त्या सोनाराच्या स्वप्नामध्ये येऊन ती मूर्ती वादिराज स्वामींना भेट करण्यास सांगितले. वादिराज स्वामींनी देखील ती मूर्ती श्रीमठाच्या पूजेमध्ये अत्यंत आनंदाने स्वीकारली. आजही ही हयग्रीव मूर्ती नित्यसंस्थान पूजेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेव्हापासून त्या सोनाराच्या कुळांचा वादिराज स्वामींनी उद्धार केला. आजही त्यांच्या पुढील पिढ्या या हयग्रीव देवास आपला कुलदेव मानतात. एकदा नित्यनेमाप्रमाणे वादिराज स्वामीजी हयवदन देवास हयग्रीव देवास नैवेद्य समर्पण करत होते. तेव्हा कोणीतरी ईर्षेने या नैवेद्यामध्ये विष कालवले होते. दररोज तो अश्वरूपी भगवान वादिराज स्वामींसाठी थोडासा नैवेद्य त्यामध्ये सोडत असे. पण त्या दिवशी त्या हयग्रीवरूपी भगवंताने यामध्ये विष कालवलेले आहे हे जाणून तो सर्व प्रसाद भक्षण केला आणि वादिराज स्वामींसाठी थोडाही प्रसाद शिल्लक ठेवला नाही. त्यानंतर त्या हयग्रीव देवाचा कंठ निळा झाला. वादिराज स्वामींना या घटनेचे आश्चर्य वाटले. पण अंतर्दृष्टीने विचार केला असता वादिराज स्वामींना ही घटना कळली. यावरती उपाय म्हणून वादिराज स्वामींनी स्वतः विकसित केलेल्या गुळला नावाच्या वांग्याचे पीक उडुपीजवळील मट्टू या ग्रामी घ्यायला लावले. या वांग्याचा नैवेद्य हयवदनास समर्पित केल्यानंतर त्याचा कंठ पूर्ववत झाला. खरे तर वांगे हे धर्मशास्त्राच्या नियमानुसार निषिद्ध आहे, त्यामुळे धार्मिक लोक ते स्वीकारत नाहीत. पण मट्टू या ग्रामी वादिराज स्वामींनी वाढवलेले विकसित केलेले हे हिरवे पांढरे औषधी आणि चविष्ट असे वांगे स्वीकारण्याचा प्रघात तेव्हापासून सुरू झाला. मट्टू हे ग्राम सोडून आसपासच्या अनेक ग्रामांमध्ये हे वांगे वाढवण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. पण मट्टू गुळला या वांग्याला जी चव येते ती चव आजूबाजूच्या गावांमधील वांग्यामध्ये येत नाही. या जातीच्या वांग्याला जागतिक ओळख आहे आणि मट्टूतील शेतकरी वादिराज स्वामींचा प्रसाद म्हणून दरवर्षी हे पीक घेतात. वादिराज स्वामीजी पंढरपूर मुक्कामी असताना जेथे ते वास करून राहिले होते तेथे बाजूला हरभऱ्याचे शेत होते आणि तेथे त्यांचा अश्वरूपी हयवदन एका हरभऱ्याच्या शेतामध्ये शिरून हरभरे खाऊ लागला. तेव्हा त्या शेतातील शेतकऱ्याने आपल्या पिकांची नासाडी होत आहे हे पाहून त्या अश्वाचा पाठलाग केला असता वादिराज स्वामींच्या इथे येऊन तो पांढरा शुभ्र असा अश्व अदृश्य झाला. शेतकऱ्याच्या कथनानुसार दुसऱ्या दिवशी परत तो अश्व शोधण्यासाठी वादिराज स्वामीजी बाहेर पडले असता त्या घोड्याच्या टाप्यांच्या चालीनुसार वादिराज स्वामींनी दशावतार स्तुती रचली. ही दशावतार स्तुती अतिशय प्रसिद्ध आहे आणि जिकडे जिकडे हा घोडा चरला होता ती पिके ते हरभरे सोन्याचे झाले होते. वादिराज स्वामींच्या उत्तर भारतातील संचारामधील एक प्रसिद्ध घटना म्हणजे वादिराज स्वामींनी आपल्या संस्थान पूजेचा मंडप ज्या ठिकाणी मांडला होता त्या ठिकाणी एका मुस्लिम राजाच्या पुत्राला अपमृत्यूमुळे काही दिवसांपूर्वीच दफन केले होते. तिथे त्याची कबर बनवलेली होती. तेव्हा त्या राजाचे सैनिक तेथे आले आणि वादिराज स्वामींना येथे पूजा करू नये असे सांगत असता
वादिराज स्वामींनी आत्मविश्वासाने सांगितले, ज्या अर्थी मी इथे पूजा करण्यास बसलो आहे त्या अर्थी इथे काहीही अमंगल घडलेले नाही. हा तुमचा मुलगा मेलेला नाही, त्याला इथून बाहेर काढावे. तेव्हा ही बातमी राजाकडे पोचली असता राजाही तेथे आला आणि सर्वांनी ती कबर खोदली असता तो त्या मुस्लिम राजाचा पुत्र निद्रेतून उठावा त्याप्रमाणे उठून बसला. अत्यंत आनंदी झालेल्या राजाने स्वामींना आपले राज्य देऊ केले, पण वादिराज स्वामींनी ते स्वीकारले नाही. राजाने अनेक मण सोने जडजीवाहीर वादिराज स्वामींना दिले असता त्यांनी ते नदीमार्गे उडपीस आणले. उडपीमध्ये श्रीकृष्ण मठामध्ये आणून एका ठिकाणी जमिनीमध्ये पुरून त्याच्यावरती रक्षणासाठी नाग व सुब्रह्मण्य देवाची स्थापना केली. पुढे घोर कलियुगामध्ये जेव्हा धर्मकार्यासाठी संपत्तीची उणीव भासेल तेव्हाच या संपत्तीचा उपयोग कृष्णाच्या नित्यपूजेसाठी आणि धार्मिक कार्यासाठी करावा, असा आदेश वादिराज स्वामींनी दिला. आजही श्रीकृष्ण मठाच्या सुब्रह्मण्य मंदिरामध्ये सभोवताली चित्ररूपामध्ये ही कथा कोरलेली आपल्याला दिसून येते. एकदा एक दरिद्री ब्राह्मण दारिद्र्याने पछाडला असल्याने वादिराज स्वामींजवळ आला आणि प्रार्थना करू लागला. तेव्हा वादिराज स्वामींनी अतिशय तेजस्वी असे श्री श्रीश गुणदर्पण स्तोत्र रचून त्या ब्राह्मणास त्याचा पारायणाचा विधी सांगितला. ब्राह्मणाने देखील अतिशय भक्तीने त्याचे पारायण केल्यानंतर लक्ष्मीदेवीने प्रसन्न होऊन सुवर्ण नाण्यांची वर्षा करून त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले. एका अंधभक्तास श्रीकृष्णस्तुती आणि लक्ष्मीस्तुती रचून त्याच्या पारायणाने वादिराज स्वामींनी दृष्टी प्रदान केली. उडपीजवळील येळूर येथे विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता शिवालय बंद झाले होते. तेव्हा शंकरासमोरील नंदीच्या मूर्तीने स्वतः उठून दरवाजा उघडला आणि वादिराज स्वामींना दर्शन घडवले. तेव्हा वादिराज स्वामींनी इथे अतिशय सुंदर अशी शिवस्तुती केली आणि शिवाबरोबरच समोरील नंदिकेश्वराची देखील स्तुती केली. कर्नाटकातील प्रसिद्ध अशा बेलूर चन्नकेशव मंदिरामध्ये वादिराज स्वामीजी आपल्या शिष्यांसह गेले असता तेथे रथोत्सव सुरू होता. तेथील अर्चकांनी वादिराज स्वामींकडे दुर्लक्ष केले आणि योग्य असा मान दिला नाही. तेव्हा तो रथ जागीच थांबला आणि हत्तीने जरी पुढे ढकलला तरी तो पुढे जाईना. तेव्हा स्वतः केशवदेवाने पुजाऱ्यांमध्ये प्रवेश करून त्यांना त्यांची चूक सांगितली असता सर्व अर्चकवृंदाने वादिराज स्वामींना नमस्कार करून सन्मान केला आणि रथोत्सवास येण्याची प्रार्थना केली. तेव्हा वादिराज स्वामींनी बेगबारो बेगबारो वेळापूरक चन्नकेशव हे कन्नड स्तवन रचले असता रथ पुढे हलला आणि रथोत्सव संपन्न झाला. वादिराज स्वामींनी अशा प्रकारे अनेक स्तोत्रे अनेक स्तुती संस्कृतमध्ये जशा रचल्या तशाच प्रादेशिक भाषेमध्ये कन्नड भाषेमध्ये सामान्यांना देखील अध्यात्म कळावा म्हणून अनेक स्तुती रचल्या. फक्त एवढेच नाही तर तळागाळातील लोकांना कन्नड भाषा देखील येत नसे. म्हणून शेतात काम करणारे कामगार, बागेमध्ये वगैरे काम करणारे कष्टकरी यांना कन्नड भाषाही येत नाही, त्यांना बोलीभाषा तुळू येते. म्हणून वादिराज स्वामींनी अनेक स्तोत्रे अनेक पद्ये ही तुळू या बोलीभाषेमध्ये रचून जनसामान्यांना अगदी सर्वसामान्य जनतेला देखील भक्तीचा मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करून दिला. एकदा एका जैन राजाने वादिराज स्वामींना आपल्या मंदिरामध्ये आमंत्रित केले. तेव्हा वादिराज स्वामींनी सांगितले, मी तुमच्या मंदिरात आलो तर तुमच्या मंदिरातील मूर्ती या विष्णू मूर्ती बनतील. तेव्हा राजाने म्हटले, असे कसे शक्य आहे, तरीही आपण यावे. तेव्हा वादिराज स्वामींनी त्या मंदिरामध्ये पाऊल ठेवले असता तेथे एक पाचूची बनवलेली जैन मूर्ती ही विठ्ठल मूर्तीमध्ये रूपांतरित झाली. राजाने देखील वादिराज स्वामींचा महिमा जाणून ही मूर्ती अत्यंत आनंदाने वादिराज स्वामींना नित्यपूजेसाठी समर्पित केली. आजही संस्थान पूजेमध्ये ही पाचूची विठ्ठल मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. वादिराज स्वामींनी सनातन हिंदू धर्मासाठी महत्तर असे सामाजिक कार्य केले. त्यावेळी ख्रिस्ती धर्मप्रचारक किनारपट्टीच्या भागामध्ये आमिष दाखवून, दंड देऊन, हिंसा करून धर्मांतरण करत होते. ब्राह्मणांना पकडून त्यांचे यज्ञपवीत काढून जाळून टाकत असत आणि त्यांना बाटवत असत. तेव्हा वादिराज स्वामींनी आपल्या मंत्र व तंत्र सामर्थ्याने हिंदूंची एकी करून धर्म वाचवला. तेव्हा ते धर्मप्रचारक म्हणत असत की जोपर्यंत वादिराज स्वामीजी आहेत तोपर्यंत आपली डाळ काही शिजत नाही. कर्नाटकातील शिरसी प्रांतातील एक अरसप्प नायक नावाचा राजा त्याच्या राजमंत्र्याच्या सांगण्यावरून वैदिक धर्माचा अतिशय द्वेष करत असे, वैष्णवांचा द्वेष करत असे. वादिराज स्वामीजी या प्रांती गेले असता त्यांनी त्या राजगुरूला त्या तंत्रशक्तीमध्ये देखील हरवले आणि वादात देखील सहज जिंकले. वादिराज स्वामींबरोबर वाद करण्यासाठी तो राजगुरू आकाशमार्गाने येऊ लागला. तेव्हा भावी समीर असलेल्या वादिराज स्वामींनी त्याला धपकन खाली पाडले.
त्यानंतर वादातही सहज जिंकले. तेव्हा त्या राजगुरूने आपण हरलो याची खूण म्हणून आपली नंदी असलेली घंटा वादिराज स्वामींना समर्पित केली. या विजयाचे प्रतीक म्हणून आजही वादिराज स्वामींच्या संस्थान पूजेमध्ये ही नंदी असलेली घंटा नित्य संस्थान पूजेमध्ये आपल्याला वापरण्यात आलेली पाहायला मिळते. नाहीतर इतर सर्व माधव मठांमध्ये मारुती असलेली घंटा नित्य पूजेसाठी वापरतात, पण वादिराज मठामध्ये वादिराज स्वामींच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही घंटा वापरण्याची, नंदी असलेली घंटा वापरण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर अरसप्प नायक या राजाला देखील वादिराज स्वामींचा महिमा कळाला. त्यांच्या मंत्राक्षता प्रभावाने राजाला अनेक दिवसांची डोकेदुखी असलेले अनेक शत्रू होते, त्या सर्व शत्रूंवरती त्याने विजय मिळवला. त्यानंतर राजा स्वामींचा परमभक्त बनला. राजाच्या प्रार्थनेनुसार वादिराज स्वामींनी देखील त्या राज्यामध्येच आपले अवतारे कार्य संपवून साधना करावी, शेवटची साधना करावी असे ठरवले. तेव्हा राजाने जागेची निवड करावी असे वादिराज स्वामींना सांगितले असता वादिराज स्वामींनी शिरशीजवळील घनदाट अरण्यामध्ये सोंदा किंवा सोदे या क्षेत्राची निवड केली. याचे कारणही अतिशय रोचक आहे, कारण जेव्हा वादिराज स्वामीजी येथे आले होते तेव्हा या जागेवरती एक वाघ आणि एक गाय अत्यंत आनंदाने बाजूबाजूस बसलेले होते. तेव्हा वादिराज स्वामींनी याच जागी सोंदा क्षेत्र विकसित केले. या पुण्यक्षेत्री एक विष्णू मंदिर असावे अशी राजाने विनंती केल्यानंतर वादिराज स्वामींनी भूतराजांना ज्येष्ठ बद्रिकाश्रमी, जेथे भगवान वेदव्यास व मध्वाचार्य आहेत, त्या ठिकाणी पाठवले. तेथे मध्वाचार्यांच्या व वेदव्यासांच्या अनुमतीने प्राचीन असे शिळेचे रथरूपी त्रिविक्रम मंदिर भूतराजांनी आकाशमार्गे आणले. ते आणत असताना त्याला विरोध करण्यासाठी काही राक्षस मध्ये आले. तेव्हा भूतराजांनी या दगडी रथरूपी मंदिरातील एक चाक त्या राक्षसास मारून त्याचा संहार केला आणि ते मंदिर सोदे येथे आणले. म्हणूनच या त्रिविक्रम मंदिरास आजही 3च दगडी चाके आपल्याला पाहायला मिळतात. त्या दिवशी साक्षात जगन्माता लक्ष्मी देवीने वादिराज स्वामींना सांगितले की या त्रिविक्रमाच्या नावाआधी तिचे नाव असावे, म्हणून वादिराज स्वामींनी या देवस्थानाचे नामकरण रमा त्रिविक्रम देवस्थान असे केले. वादिराज स्वामींनी या सोदे क्षेत्राची विष्णूच्या निवासस्थानाप्रमाणे उभारणी केली, म्हणजेच त्यास श्वेतद्वीप, अनंतासन आणि वैकुंठामध्ये विभागले. तसेच उडपीची प्रतिकृती बनवली. उडपीतील मध्वसरोवराप्रमाणे येथे धवलगंगा सरोवर, येथे वेणुगोपाल कृष्णाची स्थापना केली. मुख्य प्राण मारुतीची स्थापना केली. चंद्रमौळीश्वर शंकराची स्थापना केली. भूतराजांचे देखील मंदिर उभारून तेथे त्यांना सन्निहित होण्याची आज्ञा केली आणि माझ्या दर्शनास येणाऱ्या सर्वांचे अभिष्ट तुम्ही देखील पूर्ण करावे, सर्व भक्तांचे रक्षण करावे अशी आज्ञा भूतराजांना केली. वादिराज स्वामींनी वयाची 100 ओलांडली तरी देखील ते 20 वर्षांचे तरुणच दिसत असत. वार्धक्याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावरती नव्हता. पण त्यांनी ज्यांना संन्यासाश्रम दिला होता असे त्यांचे शिष्य श्री वेदवैद्य तीर्थ यांचे वय होऊ लागले होते. म्हणून वादिराज स्वामींनी आपला पंचम कृष्णपूजा पर्याय 2 रूपांनी संपन्न केला. एका रूपाने उडपीमध्ये आपले शिष्य वेदवैद्य तीर्थ यांच्या रूपाने, तर देहरूपाने सोदे या क्षेत्री राहून पर्यायाचे सर्व उपचार, सर्व पूजा रमा त्रिविक्रम मंदिरामध्ये संपूर्ण केल्या. वयाच्या 120व्या वर्षी वादिराज स्वामींनी वृंदावन प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फाल्गुन महिन्यामध्ये रमा त्रिविक्रम देवाचा मोठा उत्सव असतो. तो उत्सव सुरू झाला तेव्हा देवदूत वादिराज स्वामींना घेऊन जाण्यासाठी आले. तेव्हा वादिराज स्वामींनी या दूतांना सांगितले की अजून उत्सव पूर्ण झालेला नाही. रमा त्रिविक्रमाचा उत्सव पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्यासोबत येईन. मी वृंदावनामध्ये सजीव समाधी घेईन. तेव्हा काही काळ तुम्ही या वृक्षांवरती थांबा असे सांगून त्यांना वृक्षावरती थांबण्यास सांगितले. या दूतांनी देखील भूलोकामध्ये भावी समीर वादिराज स्वामींकडून साजरा केला गेलेला तो अलौकिक असा रमा त्रिविक्रम देवाचा उत्सव पाहिला आणि ते धन्य झाले. फाल्गुन कृष्ण तृतीयेच्या दिवशी वादिराज स्वामींनी पंचवृंदावनामध्ये सजीव समाधी घेण्याचा निर्णय सर्वांना सांगितला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक ब्रह्मवृंद, अनेक भक्तजन लांब लांबून आलेले होते. आपल्या भव्य अशा पंचवृंदावनाच्या समोर वादिराज स्वामींनी भगवान वेदव्यास यांची प्रतिष्ठापना केली आणि स्वतः पंचवृंदावनामध्ये प्रवेश केला. ब्रह्मवृंद वेदघोष करत होते. भक्तजन वादिराज स्वामींनी रचलेले स्तोत्र गात होते. सर्वांनी परत वादिराज स्वामींचे देहरूपाने दर्शन होणार नाही म्हणून अत्यंत साश्रू नयनांनी वादिराज स्वामींना अनेक वेळा नमस्कार केला.
माधवयती परंपरेमध्ये एकमेव असे पंचवृंदावन जे वादिराज स्वामीजींचे आहे. अशा पंचवृंदावनामध्ये आग्नेय दिशेतील वृंदावनामध्ये वादिराज स्वामींनी मत्स्यकूर्म वराह या सन्निधानाचे आवाहन केले. नैऋत्य दिशेतील वृंदावनामध्ये नरसिंह व वामन अवताराचे आवाहन केले. वायव्येतील वृंदावनामध्ये परशुराम आणि राम, तर ईशान्येतील वृंदावनामध्ये कृष्ण, बुद्ध आणि कल्की अवतारांचे आवाहन केले. याखेरीज ब्रह्म, विष्णू, महेशांचे विशेष आवाहन करून मुख्य प्राणांचे देखील आवाहन केले. मुख्य वृंदावनामध्ये हयग्रीव देवांची स्थापना करून वादिराज स्वामींनी स्वतः प्रवेश केला. त्यावेळी सर्व भक्तांना आकाशमार्गामधून वादिराज स्वामीजी दिव्य अशा विमानामध्ये बसून वैकुंठात जात आहेत हे सर्वांना दिसले. वृंदावन प्रवेश करत असताना सर्व भक्तांनी वादिराज स्वामींची प्रार्थना केली आणि त्यांना विचारले की आता आमचे तारणहार कोण? तुम्ही वृंदावन प्रवेश केल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहावे? आमचे कोण रक्षण करील? तेव्हा वादिराज स्वामींनी सांगितले, जरी मी वृंदावन प्रवेश केला तरी या वृंदावनात राहून मी तुम्हा सर्वांचे रक्षण करीन. जो कोणी या वृंदावनाची आणि भूतराजांची मनोभावे सेवा करील त्या सर्वांना मी त्यांचे अभिष्ट देईन. आपण दिलेल्या आश्वासनाची खात्री पटावी म्हणून वादिराज स्वामींनी काही वर्षातच एका मूकबधीर ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये येऊन आपल्या स्वरूपाबद्दल ज्ञान देण्यास सुरुवात केली, जे त्या मूकबधीर ब्राह्मणाने तेव्हाच्या स्वदेमठाच्या पीठाधिपतींकडून लिहून घेतले. रोज केलेले उपदेश सांगण्यापुरती वाचा त्या ब्राह्मणास येत असे. सुमारे 12 वर्षांपर्यंत रोज थोडा असा केलेला उपदेश म्हणजेच आज आपल्याला पाहायला मिळणारा दिव्य असा स्वप्नवृंदावनाख्यान ग्रंथ. या वृंदावनामध्ये वादिराज स्वामीजी स्वतः आपले स्वरूप, आपली महिमा याचे वर्णन करतात. या ब्राह्मणासच पुढील जन्मामध्ये सोदेमठाच्या दिव्य परंपरेमध्ये पीठाधिपती होण्याचे भाग्य लाभले आणि तेच विश्वप्रिय तीर्थ म्हणून ओळखले जातात. जितके अद्भुत असे वादिराज स्वामींचे दिव्य असे चरित्र, जीवनचरित्र, तितकेच अद्भुत त्यांचे साहित्यही आहे. त्यांनी लिहिलेले भूगोल वर्णन असेल, सरसभारती विलास ग्रंथ असेल, असे अनेक ग्रंथ जे वाचल्यानंतर वादिराज स्वामीजी स्वतः भावी वायुदेव आहेत याची मनोमन खात्री पटते. अशा या दिव्य महान विभूतीबद्दल कितीही सांगत गेले तरी वेळ पुरणार नाही. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामुळे वादिराज स्वामींच्या अंतर्गत श्री भारतीरमण मुख्य प्राणांच्या अंतर्गत हयग्रीव देव श्री कृष्ण परमात्मा संतुष्ट होत अशी प्रार्थना करतो. श्री कृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु.